शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 25 जून. 25 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती असणार आहे पावसाची. शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये दुपारी 2 नंतर 25 जूनला बदल होणार आहे. आपण जर पणजी, त्याचबरोबर सावंतवाडी हा जर परिसर बघितला, तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी 2 वाजताच होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर कोल्हापूर, निपाणी हा जर परिसर बघितला, तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. संध्याकाळी म्हणजे आपण जर रात्री 12 पर्यंत जरी बघितलं, तर येथे पूर्णपणे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस या भागात होणार नाहीये. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तेच जर आपण जर सांगलीमध्ये जर बघितलं, तर सांगलीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर सांगोला, त्याचबरोबर पंढरपूर, अकलूज हा परिसर बघितला, तर या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. इंदापूर, करमाळा, कर्जत, जामखेड, त्याचबरोबर कडा, पाटोदा, त्याचबरोबर बार्शी, वैराग, तुळजापूर, धाराशिव, तेर, लोहार, नलदुर्गा, अक्कलकोट, सोलापूर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वातावरणाची दाट शक्यता आहे. म्हणजेच वादळी पाऊस देखील यामध्ये होणार आहे. आपण जर मोहोळ परिसर बघितला, वैराग, मोहोळ, कुर्डुवाडी, बार्शी, तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर भूम, त्याचबरोबर कळंब, केज, तेर या भागात देखील अंबाजोगाई, परळी या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर माजलगाव परिसर जर बघितला, रामपुरी, गेवराई, बीड, सपेपूर, पाटोदा, शिरूर कासार, पाथर्डी, भुगूर, पैठण, त्याचबरोबर गंगापूर या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. आपण जर गोडेगाव परिसर जर बघितला, तर गोडेगावमध्ये देखील वातावरणामध्ये बदल होऊन संध्याकाळी 6च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, अहिल्यानगर, त्याचबरोबर शेंडी, अ, तर डिहरं, त्याचबरोबर उंबरे, राहुरी, देवळाली, बेलापूर, श्रीरामपूर. तर या परिसरामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडायची शक्यता आहे. गुरुवारी 25 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास. त्याचबरोबर आपण जर जळगाव परिसर बघितला, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण होऊन थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. जाफराबाद, त्याचबरोबर वैजापूर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. आपण जर येवला परिसर बघितला, कोपरगाव परिसर बघितला, लोणी परिसर, तर सकाळपासून या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण थोड्याफार प्रमाणात असणार आहे. आपण जर 3 वाजता जर बघितलं, गुरुवारी 25 जूनला, तर देवळाली, प्रवरा, राहुरी या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर श्रीरामपूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. लोणीमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण जर सटाणा, मालेगाव, मनमाड हा जर परिसर बघितला, तर आपल्याला संध्याकाळी 6 वाजता रिमझिम पाऊस दिसत आहे. ढगाळ वातावरण निर्माण होऊन या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. जास्त नाही, पण रिमझिम पाऊस. आपण जर धुळे परिसर बघितला, तर धुळ्यामध्ये आपण इथे बघू शकता, की संध्याकाळी 8च्या सुमारास त्या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. म्हणजे हलका ते मध्यम या भागात देखील पाऊस पडणार आहे. आपण जर पेठ, नाशिक, घोटी, सिन्नर, निफाड, दिंडोरी, चांदवड हा परिसर बघितला, तर त्र्यंबकेश्वर, घोटी, खंडाळा, तर या परिसरामध्ये आपण जर बघितलं, तर जास्त प्रमाणात काही पाऊस नाही आहे. म्हणजे कमी प्रमाणात आहे. म्हणजे ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलका-फुलका पाऊस त्या भागामध्ये देखील पडणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर शहापूर, उल्हासनगर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, उरण, पेण, कर्जत, लोणावळा, त्याचबरोबर अंबी, जुन्नर, मुरबाड हा परिसर बघितला, तर येथे देखील हलका-फुलका पाऊस पडू शकतो. आपण जर अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा, भारत खोल, माणगाव, lausa, पुस लोणावळा हा जर परिसर बघितला, तर या परिसरात देखील हलका-फुलका पाऊस पडू शकतो.
महाबळेश्वरमध्ये देखील हलका मध्यम पाऊस पडू शकतो. आपण जर खेड, दापोली, दाभोळ, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, मेरवी, राजपूर, विजयदुर्ग हा संपूर्ण समुद्र किनारपट्टा बघितला, तर येथे देखील काही जास्त प्रमाणात पाऊस नाहीये. म्हणजे कमी प्रमाणात कमी प्रमाणात या भागात पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता बीड, बार्शी, लातूर, उदगीर, परभणी, नांदेड, निजामाबाद, यवतमाळ, अमरावती या परिसरात पाऊस होणार आहे. आपण आता नागपूर पट्टा बघूया. नागपूरमध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण जर वर्धा, हिंगणघाट, उमरेड, भंडारा, रामटेक त्याचबरोबर गोंदिया, साकोली हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली परिसर जर आपण बघितला तर गडचिरोली परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो संध्याकाळी 6च्या सुमारास. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर रात्री 8 वाजता जर बघितलं गुरुवारी 25 जूनला तर गडचिरोलीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. चंद्रपूरमध्ये देखील हीच परिस्थिती असणार आहे. म्हणजे चंद्रपूरमध्ये आपण जर बघितलं तर राजुरा, मूल त्याचबरोबर चंद्रपूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा हवामानाचा व्हिडिओ होता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, हा जो पाऊस असणार आहे, या पावसामध्ये वादळी वाऱ्याची देखील दाट शक्यता आहे. म्हणजे ज्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस पडणार आहे किंवा जोरदार पाऊस पडणार आहे, यामध्ये वादळी वारं देखील असणार आहे. विजेचं प्रमाण देखील असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा, सुरक्षित राहा. ही देखील एक विनंती आहे. आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अ, पाऊस झालेला आहे. पण इथून पुढे देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या भागामध्ये पाऊस पडलाय का? हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.